पेंढरी गोखेवाडा ग्रामपंचायतच्या वतीने ग्राम उदय से भारत उदय हा सप्ताह केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार राबवण्यात येतो आणि आज या सप्ताहाचा शेवटचा दिवस. सप्ताहाविषयी चंद्रपूर जिल्हा परिषद समाज कल्याणच्या समतातून धान्य मॅडम यांनी आपल्याला थोडीशी माहिती दिली. केंद्र सरकारने एक शपथ तयार केली. ती शपथ 14 एप्रिलला घेण्यात आली आणि आज ती शपथ धान्य मॅडम यांनी भारत देश हा विविधतेने नटलेला आहे आणि भारतात विविध जाती धर्म आणि पंथाचे लोक राहतात. त्याच्यामुळे आपण प्रत्येक शब्दावर जर समजा वाद घालत राहिलो तर या देशाचा भविष्य हा काही चांगला राहणार नाही. या शब्दात काय शब्द आहे? राष्ट्रीय समरसता दिवस. बाबासाहेबांचं संपूर्ण आयुष्य हे समता निर्माण करण्यात गेला. समता म्हणजे दोन माणसांमध्ये कुठलाही जातीय वा धार्मिक भेदभाव राहू नये. आणि समरसता या शब्दाचा काय अर्थ आहे? समरसता या शब्दाचा अर्थ असा आहे की तुम्ही हजारो जातीत राहा, हजारो पंथात राहा, बस फक्त एकमेकाशी बोलत राहा, म्हणजे एकमेकाचा तिरस्कार करणं सोडून द्या, पण तुम्ही आहात तसे राहा. आदिवासींनी आपली आदिवासी जात सोडू नये. जे अनुसूचित जाती जमात जातीचे आहेत त्यांनी अनुसूचित जातीचेच राहावेत. जे ओबीसी आहेत ते ओबीसीच राहावेत आणि जे उच्चवर्णीय आहेत त्यांनी उच्चवर्णीयच म्हणून राहावे. बस फक्त त्यांनी आपसात म्हणजे एकमेकाचा तिरस्कार करतो. समरसता. आणि गंमत अशी की ज्या बाबासाहेबांनी समता प्रस्थापित करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं, त्या दिवशी केंद्र सरकार आपल्याला समरसतेची, कशाची शपथ देतात? समरसतेची, जे बाबासाहेबांच्या विचाराच्या अगदी विरुद्ध आहे. हा समरसता शब्द कुणाचा? हा समरसता शब्द आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय आहे? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही वैदिकांची सशस्त्र सेना आहे. ज्या दिवशी त्यांना वाटेल की या देशातली लोकशाही आपण संपवू, वैदिक साम्राज्य स्थापन करू, त्या दिवशी भारतातल्या लोकशाहीवादी लोकांसोबत किंवा भारतातली जे काही लोकशाहीवादी सेना राहणार त्या सेनेच्या विरुद्ध लढण्यासाठी सशस्त्र सेना म्हणजे RSS. RSS काय आहे? सशस्त्र सेना. त्या RSSचा जो एकात्मवाद आहे, त्या एकात्मवादात मुसलमान म्हणजे इस्लाम धर्म आणि ख्रिश्चन धर्म समाविष्ट नाही. ख्रिश्चन आणि इस्लाम वगळता ते सर्व लोकांना एका हिंदू शब्दात पेरून त्यांचा एक एकात्म असा मंत्र आहे. तर हा जो शब्द आहे तो संघाचा शब्द आहे. आणि आज भारत देशावर ज्यांची सत्ता आहे ती म्हणजे संघाची सत्ता आहे. जेव्हा मोदीजी जपानला गेले तर काय भगवद्गीता घेऊन गेले. त्यांच्या सुषमा स्वराज मंत्री बी काय म्हणाले की भगवद्गीतेला राष्ट्रीय ग्रंथ घोषित करा. म्हणजे याचा दुसरा अर्थ काय? याचा दुसरा अर्थ की वैदिकांकडे त्यांची राज्यघटना तयार आहे. वैदिकांकडे त्यांची राज्यघटना तयार आहे.
त्यांनी प्रयोग केले. त्यांचे प्रयोग पहा. जसं उच्च म्हणजे डॉक्टर बनायचं असेल, इंजिनियर बनायचं असेल, सर्व लोक वरती त्यांचे. व्यापम घोटाळा मध्य प्रदेशात. म्हणजे जर समजा तुमच्यापैकी जर एखादा किती हुशार जरी असला तरी तो डॉक्टर इंजिनियर बनणार नाही, कारण की ते व्यापम घोटाळा करण्यासाठी तिथं बसलेले आहे. त्यांच्याकडे नाही का सर्व प्रकारची व्यवस्था बिलकुल तयार आहे. आणि आज या देशात अत्यंत भीतीचं वातावरण आहे, अत्यंत भीतीचं. तुम्हाला वाटत म्हणजे तुम्ही गावात राहता, तुम्हाला भीती वाटते की नाही ते मला माहीत नाही, परंतु शहरांमध्ये सर्व लोक अल्पसंख्याक हे घाबरून गेलेले आहेत, कारण की ते समूहाने मार करतात. काय करतात? समूहाने. आता मला सांगा, जर समजा मला मारायचं आहे, जर 50 लोक जर समजा समूहाने आले, त्यांनी जर विचार केला की एक जितेंद्र राऊत आपल्याला संपवायचा आहे, काय लागणार गुन्हा? 302, अटक होणार, 3-4 महिने आपण जेलमध्ये राहणार, मग जमानत होणार, मग न्यायालय आपलेच आहे, मग आपण कधीतरी आपली सुटका होईल. पण तो मनुष्य संपून जाईल. त्यांनी दाभोळकराला संपवलं, त्यांनी त्या कलबुर्गीला संपवलं की नाही? म्हणजे तुम्हाला हे सांगायचं आहे की या देशात एक फार भयाचं वातावरण आहे. आणि या भयाच्या वातावरणात आज भारत सरकार बाबासाहेबांची 125वी जयंती समता वर्ष म्हणून साजरी करत आहे. समता वर्ष साजरी करावीच लागणार आहे, मजबुरी आहे. कारण की तुम्ही जेव्हा बाहेर देशात जाता या देशाचे प्रतिनिधी म्हणून, तर बाहेर देशात फक्त बुद्ध आणि बाबासाहेबांचंच नाव आहे. मग जर समजा तुम्ही बाहेर देशात जाऊन जर समजा बाबासाहेबांचं नाव जर घेतलं नाही, या बाबासाहेबांमुळे भारताची ओळख आहे, तर मग तुमचे परकीय संबंध कसे चालतील? बाहेरच्या देशाशी तुमचे जे आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहार आहेत ते कसे चालणार? त्याच्यामुळे बाबासाहेबांचं नाव घेणं या शासनाची मजबुरी आहे. आणि त्या मजबुरीतून का होईना त्यांनी 125वी जयंती हा समता वर्ष म्हणून साजरा करण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्यासाठी त्यांनी GR काढला, राष्ट्रीय समरसता दिवस म्हणला. चालेल, जरी आम्हाला समरसता शब्द मान्य नसला तरी आम्ही शपथ घेतली, आम्ही वाटत. कारण लोकशाही राष्ट्रात राहत असताना काही गोष्टी सहन कराव्या लागतात. आपण जर समजा एकदम टोकाची भूमिका जर घेऊन जर जगत राहिलो तर ते जगता येणार नाही. टोकाची भूमिका यासाठी घेता येत नाही की जो बाकीचा जो समाज आहे तो अज्ञानी समाज आहे. अजून त्यांना धर्म म्हणजे काय हे समजलं नाही, धर्माचं ज्ञान नाही, त्यांना हे कळत नाही की म्हणजे देश कोणत्या संविधानाने चालते आणि या देशात अजून किती संविधान आहे. हा देश सतत अंतर्गत युद्धात आहे, अंतर्गत युद्धात आहे. मुसलमानांकडे एक कुराण नावाचा ग्रंथ आहे. तो कुराण नावाचा ग्रंथ काय आहे? तो धर्मग्रंथ नाही आहे, तो राजकीय ग्रंथ आहे, तो संविधान आहे. अल्लाहने त्या पैगंबराला सांगितलं की या पृथ्वीवरच्या लोकांनी अशा पद्धतीनं जगलं पाहिजे, त्याचे नियम सांगितलेले आहे. आणि अल्लाहने त्यांना सांगितलं की संपूर्ण पृथ्वीवर तुम्ही अल्लाहचं राज्य स्थापन करा. पण त्या मुसलमानांचं एक तत्व चांगलं आहे, ते म्हणतात विश्वबंधुता. काय म्हणतात ते? विश्वबंधुता. दोन्ही माणसं भाऊ आहेत, दोन्ही माणसं बांधव आहेत. म्हणजे जर समजा संपूर्ण पृथ्वी जर अल्लाहच्या राज्यात आली, सर्व जगावर जर समजा अल्लाहचं राज्य स्थापन झालं तर सर्व मुसलमान म्हणजे भाऊ. कारण की त्या अल्लाहचं तत्वच आहे की 2 मुसलमान हे भाऊच असतात. तर त्यांच्याकडे कुराण नावाचं हे आहे. मग भारतात शिवाजी महाराजांचं राज्य असो की अन्य कोणी चालवलेले राज्य असो, ते राज्य चालले कशाने? कायदा तर असेल ना. आज आपण शिवाजी महाराजांचं नाव घेतो, शिवाजी महाराजांचं साम्राज्य होता तर कायदा असेल ना. आज जेव्हा आपण इथं कार्यक्रम घेत आहोत तर आमच्या सचिव साहेबांनी संचालन केलं. आज आमच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सन्माननीय सरपंच छकुताई शिंदेजी आहेत. शासनाने समता दूत पाठवलं आहे या कार्यक्रमासाठी. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं नियोजन होत आहे. शासनानं परिपत्रक काढलं, आपण असेच सर्वजण जमलो आणि असेच कार्यक्रम घेत आहोत. म्हणजे कुठे म्हणजे काही आरा नाही धुरा नाही असं तर नाही ना. तर त्याप्रमाणे जेव्हा शिवाजी महाराजांचं राज्य होतं
तर तेव्हा त्यांचं काही मंत्रिमंडळ असेल, तेव्हा काही कायदे असतील. मग शिवाजी महाराजांचं राज्य कोणत्या कायद्याने चालायचं? मग शिवाजी महाराजांचं राज्य चालायचं तर संविधान कोणतं होतं? शिवाजी महाराजांचं राज्य वैदिक साहित्यावर चालायचं, चाणक्य नीतीवर चालायचं. म्हणजे अर्थात शिवाजी महाराजांचं राज्य मनुस्मृतीचं होतं. जेव्हा शिवाजी महाराज म्हणजे ते राजे जयसिंग मिर्झा यांनी आक्रमण केलं होतं आणि शिवाजी महाराजांकडं शरणागती पत्करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता, तेव्हा राजा जयसिंगांनी सांगितलं, तह केला आणि त्यांना म्हणलं की तुम्हाला बादशाह औरंगजेबाच्या दरबारात हजर व्हावं लागेल. शिवाजी महाराजांनी ती अट मान्य केली. शिवाजी महाराज जेव्हा त्या औरंगजेब बादशाहच्या दरबारात हजर झाले तर औरंगजेब बादशाहच्या दरबारात त्यांना शेवटच्या रांगेत उभं केलं. तर शेवटच्या रांगेत उभं केल्यामुळं शिवाजी महाराजांना फार अपमान वाटलं. ते ताडकन निघून गेले. शिवाजी महाराजांचा संपूर्ण लढा काय होता? शिवाजी महाराजांचं म्हणणं होतं की मी राजा आहो, मी स्वतंत्र राजा आहो, माझं स्वतंत्र राज्य क्षेत्र आहे, मला तुम्ही राजा म्हणा. राजा तुम्ही माझ्याशी संपर्क करताना, माझ्याशी तह करताना मला राजा म्हणा. परंतु औरंगजेब त्यांना राजा म्हणायला तयार नव्हता, कारण की ते आदिलशहाचे सरदार होते. शिवाजी महाराज सुभेदार होते ना पुणे चाकणचे, ते आदिलशहाची जहागीरदार होती. त्यांनी बंड केलं आदिलशहाच्या विरुद्ध. म्हणजे जसं शरद पवारांनी काँग्रेस फोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला, तशासारखं शिवाजी महाराजांनी ते आदिलशाहीच्या विरुद्ध बंड करून स्वतःचं राज्य निर्माण केलं. पण त्यांना राजा बनायला कोणी तयार नव्हतं. आणि जेव्हा औरंगजेबानं तसा अपमान केला तेव्हा शिवाजी महाराजांसमोर एकच ध्येय होतं. काय ध्येय होतं? स्वतःचं राज्य म्हणजे स्वतःला राजा घोषित करणं. आणि जेव्हा ते आग्र्यावरून सुटका होऊन परत आले तर त्यांनी जो पहिला कार्य आरंभला तो होता की स्वतःचा राज्याभिषेक करून दिला. आता राज्याभिषेकाची पाळी आली तर त्यांचा राज्याभिषेक करायला कोणी तयार नाही. म्हणजे की तुम्ही शूद्र आहात आणि शूद्राला राजा बनण्याचा अधिकार नाही. म्हणजे वैदिक धर्म साहित्यानुसार हिंदू हा राजा होऊ शकत नाही. हिंदू म्हणजे शूद्र. तर शिवाजी महाराजांना राजा बनवायला ते लोक तयार नव्हते. फार मोठा पेच प्रसंग पडला. मला सांगा, ज्या शिवाजी महाराजांनी आदिवासी, महार, आगरी, कोळी म्हणजे अशा लोकांची संगत करून, अशा लोकांच्या हातात शस्त्र देऊन स्वतःचं राज्य निर्माण केलं, राजाच होता तो. परंतु त्याला विधिवत राजा बनायचं होतं, राज्याभिषेक करायचं होतं. म्हणजे वेगवेगळे जे काही स्वतंत्र राज्य होते त्यांना निमंत्रण धाडून स्वतः म्हणजे राजा असण्याची घोषणा करायची होती. पण ब्राह्मण म्हणजे वैदिक, शिवाजी महाराज शूद्र असल्यामुळं त्यांना राजा बनवण्यास त्यांनी नकार दिला. मग शेवटी काय करण्यात आलं? शेवटी सिसोदिया परिवाराची एक खोटी वंशावळ बनवण्यात आली. आता तुम्ही जेव्हा कास्ट सर्टिफिकेट काढता तेव्हा वंशावळ बनवता ना, ST/SC वंशावळ बनवता. तर मग शिवाजी महाराजांची एक वंशावळ तयार करण्यात आली खोटी, की ते सिसोदिया कुळातले क्षत्रिय आहेत. सिसोदिया कुळ म्हणजे कोणाचं? तेच आपलं महाराणा प्रताप. सिसोदिया कुळाची मूळ शाखा कोणती? रामाची. म्हणजे राम सिसोदी वंशाचे शिवाजी महाराज आहेत असा जेव्हा त्या गागा भट्टांनी एक पुरावा सादर केला तेव्हा कुठं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. म्हणजे त्यांना क्षत्रिय घोषित करण्यात आला. म्हणजे आज जे मराठा आरक्षण मागत आहेत, म्हणजे आज ते मागासवर्गीय म्हणतात ना स्वतःला, पण त्यावेळेस जेव्हा राजा बनण्याचं होतं तेव्हा त्यांना सिसोदी वंशाचे असल्याचं खोटी वंशावर सादर करायला लागलं. तर मग जेव्हा खोटी वंशावळ सादर केली, पण पुण्यातले ब्राह्मण, महाराष्ट्रातले ब्राह्मण ते मानायला तयार नव्हते. मग त्यांनी एक अट ठेवली, आम्ही तुमचा राज्याभिषेक करतो, आम्ही तुम्हाला राजा बनवतो, परंतु मंत्रिमंडळ मात्र आमचं असलं पाहिजे. आणि मग तेव्हा शिवाजी महाराजांना अष्टप्रधान
मंत्रिमंडळ स्थापन करावं लागलं होतं. त्या अष्टप्रधान मंडळात को सारे ब्राह्मण, एक सेनापती सोडून, आणि पेशवाईची स्थापना झाली. पंतप्रधान म्हणजे पेशवा. मग शिवाजी महाराज जेव्हा राजे झाले तेव्हा त्यांनी पंतप्रधान म्हणजे पेशवा तयार केला, आणि पेशवा हा पद सदैव ब्राह्मणांकरता राखीव होता. आणि मग त्यांनी शिवाजी महाराजाचं नाव एवढं धुळीस मिळवून टाकलं, आणि मग पेशवाई राजा झाले. महात्मा फुलेंनी जर रायगडावर जाऊन जर शिवाजी महाराजाची जर समाधी जर शोधून जर काढली नसती तर शिवाजी महाराज काय त्यांचा इतिहासही पता लागू दिला नसता. जेव्हा त्या पुण्यात पेशवाई होती तेव्हा शिवाजी महाराजांचं नाव घेण्याची मनाई होती. तर तो असो, सांगण्याचा उद्देश असा की राज्य जे होते, ते राज्य कायद्याने चालायचे. जोपर्यंत आपण जर समजा इतिहासाचे अभ्यासक आहोत किंवा आपल्याला जर समजा समाजाकडे सर्वांगीण दृष्टीने जर पाहायचं असेल तर आधी हे पाहावं लागेल की तुमची ग्रामपंचायत असो, तुमचा वनरक्षक असो, की तुमची जिल्हा परिषदची शाळा असो, ती कोणत्या तरी नियमानं चालते. तो नियम कोणता? तर मुसलमानांकडे कुराण आहे म्हणजे संविधान आहे. ते म्हणतात की आम्हाला या जगावर कुराणाचं राज्य स्थापित करायचं आहे. ख्रिश्चन लोकांकडे बायबल आहे, तो बायबलही हा राजकीय ग्रंथ आहे. ख्रिश्चन लोकांना बायबलचं राज्य स्थापन करायचं आहे, त्यांना परमेश्वराचं राज्य निर्माण करायचं आहे. नक्षलवाद्यांकडे मार्क्सवादाचं संविधान आहे, त्यांना या देशाचं संविधान मान्य नाही. ते म्हणतात की आम्हाला या देशावर मार्क्सचं राज्य आणायचं आहे, म्हणजे मार्क्सचं संविधान आणायचं आहे. वैदिकांकडे मनुस्मृती आहे, चातुर्वर्ग व्यवस्थेचे वैदिक ग्रंथ आहेत, त्यांना भगवद्गीतेचं राज्य आणायचं आहे. पहा, सर्वजण आपापल्या तयारीला आहेत. भाजपाकडे RSS नावाची सशस्त्र संघटना, नक्षलवाद्यांकडे बंदूकधारी नक्षलवादी, मुसलमानांकडे जिहादी, म्हणजे सर्वांकडे नाही का त्यांचे कानून कायदे आहेत आणि त्यांची सेना आहे. पण या देशाचं वैशिष्ट्य काय आहे? या देशाचं वैशिष्ट्य हे आहे की शेकडो विद्वानांनी संविधान सभेत एकेका मुद्द्यावर चर्चा करत या देशाच्या संविधानाला अंतिम स्वरूप दिलं. बाबासाहेब जरी शिल्पकार असतील भारतीय राज्यघटनेचे, तरी ती जे 200-300 लोक जी होती संविधान सभेत, त्यांनी प्रत्येक मुद्द्यावर आवाज उठवला होता. प्रत्येक मुद्द्याचं निस्तारण करण्यात आलं होतं. आणि जेव्हा मग या देशाचं संविधान तयार झालं तर सुरुवात काय झाली की आम्ही भारताचे लोक. कुराण काय म्हणते? अल्लाहच्या नावाने, म्हणजे अल्लाहने जे दिलं ते. पण बाबासाहेबांनी जे संविधान दिलं या देशाला ते काय की आम्ही भारताचे लोक, म्हणजे आम्ही भारताचे लोक, आम्ही या देशाचं संविधान तयार केलं आणि आम्ही स्वतः ही संविधानाची प्रत स्वतःला अर्पित करत आहोत. म्हणजे या देशाचं संविधान भारतातल्या लोकांनी लिहिलेलं आहे. या देशाच्या संविधानाची सुरुवात भारताच्या लोकांपासून झालेली आहे. म्हणजे हे कोणत्या अल्लाहचं, कोणत्या परमेश्वराचं. मनुस्मृती हे परमेश्वरानं लिहिलेली आहे. वेद हे परमेश्वराचे ग्रंथ आहेत, परमात्म्याचे, त्याच्यात कोणाला बदल करता येत नाही. पण देशाचं संविधान हे आपण लोकांनी लिहिलेलं आहे आणि लोक त्याच्यात बदल करतात. संसदेत जाऊन जे खासदार बनतात, अनेकदा घटना दुरुस्ती झाली, धार्मिक मॅडमने सांगितलं, बरोबर ना. तर आता या देशाच्या संविधानाची रक्षा करण्याचं काम कुणाचं आहे? माझा विषय थोडक्यात होता, परंतु आता ते म्हणजे एक विषय ठेवण्याकरिता जे संदर्भ द्यावे लागले त्याच्यासाठी मला हा एवढा पसारा मांडावा लागला. मी तुम्हाला फक्त हे सांगतो की देशाची लोकशाही धोक्यात कधी येते आणि कशी येते. 2-4 उदाहरण सांगतो. मी बौद्ध समाजात जन्मल्यामुळे मला सदैव जेव्हापासून समज आली तेव्हापासून माझ्या मेंदूत एक गोष्ट भिनलेली आहे की देशाच्या नियमाचे पालन करणे, संविधानाचे रक्षण करणे हे माझं आद्य कर्तव्य आहे. त्याच्यासाठी माझा जीव दिला होता. आणि भारताचं जे ब्रीद आहे सत्यमेव जयते, तो सत्यमेव जयते माझ्या रक्तात भिनलेला आहे.
सत्यमेव जयते. आणि हे जोपर्यंत सत्यमेव जयते आणि देशाच्या कायद्याचं रक्षण झालं पाहिजे असं जोपर्यंत तुमच्या मनात येणार नाही. आता आपलं गाव फार सुंदर गाव आहे. जर जगात जर अनेक गावं जर शोधल्या तर त्याच्यात जर समजा आपण पेंढरी गावाचं जर समजा वैशिष्ट्यपूर्ण जर अभ्यास जर केलो तर पेंढरी गाव हे अत्यंत सुंदर गाव आहे. इथून आडनावानं जाती ओळखता येत नाही. लोकांना जर समजा आडनाव जर सांगितलं तर लोक जात ओळखतात. मेश्राम म्हणलं तर आपल्याकडे मेश्राम म्हणलं तर आपण जातच नाही ओळखू शकत. मेश्राम जीवरात आहे, अजून मेश्राम 1-2 ठिकाणी आहे. सहारे म्हणलं तर 2-3 जातीत आहे. म्हणजे आपल्या गावात असे आडनाव आहेत. शेंडे म्हणलं तर 2-4 जातीत आहेत. आत्राम 2-4 जातीत आहेत. म्हणजे चौधरी म्हणलं तरी म्हणजे एक असं इतका सुंदर गाव आहे की त्या गावात आडनावावरून जात ओळखता येत नाही. माणूस कन्फ्यूज होऊन जातो. फार सुंदर गाव आहे. तर माझ्या मित्रांनो, रक्षण, संविधानाचं रक्षण आणि संविधानाचं रक्षण जर करायचं असेल तर तुम्ही सत्याचा आग्रह धरला पाहिजे, नियमाने चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अडचण येते. मी तुम्हाला 2-4 उदाहरण सांगतो. कोणी जर समजा मला जातीयवादी समजत असतील, कोणी जर मला धर्मवादी जर समजत असतील, मी जातीयवादी कधीही नव्हतो, मी धर्मवादी कधीही नव्हतो. सत्याचा आग्रह धरल्यामुळे, कारण की सत्याचा आग्रह कसा आहे की जर समजा आता आपल्या गावातील जर समजा हिंदू समाजाने जर एक ठराव केला, आपल्या गावात प्रत्येकाचे समाज आहेत, मंदिर आहेत त्यांचे. जर समजा आता हिंदू समाजाने त्यांच्या मंदिरात जर सभा घेतली आणि म्हटलं की आपण हिंदू लोकांनी हिंदूच्या धर्मग्रंथाप्रमाणे वागलो पाहिजे. संविधानानं प्रत्येकाला धर्म स्वातंत्र्य दिलेलं आहे. आता जर समजा त्यांनी म्हटलं की आपण आपल्या संविधानात म्हणजे हिंदू धर्मग्रंथाप्रमाणे वागलं पाहिजे, तर मग महिलांना ते आपल्या मंदिरात प्रवेश देतील का? किंवा जर समजा मी विठ्ठल रुक्माई मंदिरात जर जातो म्हणलं तर ते मंदिर करे नाही बाबा, तो आमच्या धर्माचा नाही. आमचा धर्म म्हणते की बाकीच्या इतर लोकांना आमच्या मंदिरात प्रवेश नाही. हे समजलं मी काय म्हणत आहोत की जेव्हा तुम्ही धर्माच्या नियमाने चालण्याचा जर प्रयत्न केला, धर्माला जर प्राधान्य जर दिले तर मग हा देश चालू शकणार नाही. आज धारणेबाई इथे भाषण देऊ शकते. धर्माचा जर नियम लावला तर मनुस्मृती म्हणते की स्त्रीला शिक्षणाचा अधिकारच नाही. जर नवरा जर मेला तर स्त्रीला एका जडून मरावं लागते, म्हणजे सती जावं लागते. जर समजा एखादी स्त्री विधवा झाली, सती नाही गेली तर तिथं केश वापर म्हणजे टकस बनवावं लागतं. म्हणजे असे वेगवेगळे नियम आहेत. तर तुम्ही जेव्हा धर्माच्या नियमाने चालता या अडचणी निर्माण होतात. म्हणून भविष्यात अशी वेळ येऊ नये. काय काय ठिकाणी येत आहे म्हणजे भविष्यात अशी वेळ येऊ नये. आज आपण गावात फार शांततेनं राहतो, एकोप्यानं राहतो, कारण की आपल्या गावाची अर्थव्यवस्था तशी आहे, आपल्या गावाची साधन सामुग्री तशी आहे. परंतु एखाद्या गावात जर समजा एखादा विशिष्ट समाज छोटासा आहे, त्याच्याकडे साधन सामुग्री नाही. साधन सामुग्री म्हणजे काय? शेती असणे, तुमच्याकडे शेती असणे, व्यवसाय असणे. एखादा छोटासा गाव म्हणजे एखाद्या गावात एखाद्या विशिष्ट समाजाकडे काही शेती नाही, साधन सामुग्री नाही, आणि तिथल्या जर बहुसंख्याक समाजानं जर निर्णय जर घेतला की नाही यांना या रस्त्याने जाऊ द्यायचं नाही, संख्येनं कमी आहे, म्हणलं का आपल्या सरकारकडे जर समजा तुम्ही तक्रार कराल तर आम्ही कापून टाकू, या तुमची वस्ती जाळून टाकू, काय करणार? म्हणजे या देशात कुठलंही असं होत आहे ना, गुजरातमध्ये होत आहे, तिकडे अन्य राज्यामध्ये होत आहे, असं काही होऊ शकतं. म्हणून आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे, जर समजा आपल्याला जर देशात जर चांगल्या भावनेनं जर राहायचं असेल, बंधू भावानं जर राहायचं असेल, एकमेकाचा विकास जर करून जर राहायचं असेल तर देशाच्या संविधानाला आपण प्राथमिकता दिली पाहिजे आणि स्वतःच्या धर्म नियमांना, रूढी आणि परंपरांना दुय्यम स्थान दिलं पाहिजे. आता मी तुम्हाला 2-4 उदाहरण सांगतो की बहुसंख्य कसे अन्याय करतात, बहुसंख्याचा अन्याय कसा होतो आणि त्याच्यात म्हणजे पर्टिक्युलर नाही का माझ्या समाजातल्या लोकांकडून कसा अन्याय झाला, मी त्याचे 2-4 उदाहरण सांगतो. एकदा पेंढरी गावात शाळा व्यवस्थापन समिती गठीत करायची, त्यावेळेस
आता शाळा व्यवस्थापन समिती गठीत करायची होती म्हणजे त्याचा एक नियम होता. शाळा व्यवस्थापन समिती कशी गठीत करायची जिल्हा परिषदेने पाठवलेला असा एक नियम होता. त्या नियमानुसार दुर्बल घटकातलं आरक्षण वगैरे काढून आपल्याला शाळा व्यवस्थापन समिती गठीत करायची होती. पण आपले गंधारे सर तयार नव्हते त्या गोष्टीला. अरे सांगितलं की ते वाचा जिया नाही म्हणजे तो तसा अर्थ नाही झाला. म्हणजे पहिल्यांदा त्या कागदाला त्या मुख्याध्यापकांनी फाटा दिला. ठीक आहे चलो ठीक आहे म्हणतात ना. पण जेव्हा मग एक शिक्षण तज्ञ जेव्हा निवडायची पाळी आली तर बहुसंख्य लोकांनी म्हणलं की हा 12वी पास माणूस शिक्षण तज्ञ झाला पाहिजे. काही लोकांनी म्हणलं की तो MA BPEd झालेला आहे तो झाला पाहिजे. पण तो MA BPEd झालेला माणूस झाला पाहिजे असे म्हणणाऱ्याची संख्या कमी होती आणि तो 12वी पास झालेला झाला पाहिजे असं म्हणणारा जास्त होती. संख्या जास्त असल्यामुळे म्हणजे बहुसंख्याक हे नियमांना कसं डावलतात त्याचं ते एक उदाहरण देतो. झालं नियमांना डावलल्या गेला कशाच्या आधारे नियमाच्या किंवा संविधानाच्या नाही बहुसंख्येच्या. त्यांची संख्या जास्त होती संख्येवर त्यांनी मुजोरी केली आणि ते झालं. पहिला हा मुजोरीचा प्रकरण. मग दुसरं मग आता हे झालं की ठीक आहे तो पद भरण्यात आला नाही. पण मग जी शाळा व्यवस्थापन समितीची निवड झाली होती मग त्यांनी काय केलं की तो पद एका बाईला देऊन टाकलं. ते निवड केली नाही मग सरळ काय केलं नियुक्त केलं. काय केलं नियुक्त. आता हा जो नियुक्त करणं हा त्या नियमातच बसत नव्हतं पण नियुक्त केलं. हाही म्हणजे काय झाला म्हणजे बहुसंख्याकाचा किंवा बहुमताचा दुरुपयोग. मी हे का उदाहरण सांगतो माझं कुणाविषयी वैर नाही. माझ्याविषयी तर समजा कुणाला गैरसमज असतील त्यांनी काढून टाकावं. माझ्या मनात कुणाविषयी वैर नाही. मी कुणाच्या विकासाला जळणारा मनुष्य नाही. मी एक वेगळ्या धर्तीचा आणि एका वेगळ्या विशिष्ट पातळीवर पोहोचलेला मनुष्य. पण मी तुम्हाला म्हणजे बहुमताचं किंवा बहुसंख्याक असण्याचा धोका काय असतो ते सांगत आहोत. कारण की आज आपला विषय काय देशाच्या संविधानाची रक्षा. ग्रामोदय. ग्रामोदय कसा होतो सर्वसहमतीने होतो. मग दुसरं होतं वन समितीचं गठन होतं. 1-2दा मिटिंगा झाल्या. 2 स्त्रिया नाही का वारंवार त्या मिटिंगला येत होत्या. मग जेव्हा वन समितीचं गठन करण्याची पाळी आली झाले सदस्य निवडले. मी म्हणलं की या 2 महिला येत आहेत त्या 2 महिलांना घ्या. परंतु बहुमत त्यांच्याकडे नव्हतं. बहुमत त्या दुसऱ्या लोकांकडे होतं. त्या ज्या महिला रेग्युलर तिथं येत होत्या त्यांना वन समितीमध्ये घेण्यात आलं नाही. कारण की बहुमत त्या बाकीच्या बसलेल्या लोकांकडे होता. मला फार दुःख वाटतं. अरे त्या 2 महिला येत आहेत. आधीच आपल्या ग्रामसभेला महिला येत नाही. ग्रामसभेला लोक येत नाही. त्यांच्या धडाडे दिसते 2 सदस्य घेतलं तर काय होते. म्हणजे तुमची विचारधारा काय की म्हणजे विरोधी पक्षाचा किंवा विरोधी गटाचा कोणी माणूस नको. आधी प्राधान्य विरोधी माणसाला. तुमची सभा असली कोणताही कार्यक्रम असला तर आधी विरोधी माणसाला सन्मानाने बोलवा. कारण की जोपर्यंत विरोधी मनुष्य तुमच्या समितीत राहणार नाही तोपर्यंत तुमच्या निर्णयाला सर्वसंमती प्राप्त होत नाही. तर ते काय म्हणजे तो एक बहुमताचा होता. त्याच्यात सर्वसहमतीचं नाही झालं. म्हणजे बहुमताचे काय काय धोके असतात आणि बहुमत काय काय अन्याय करू शकतो मी त्याचे उदाहरण देण्यासाठी तुम्हाला देतो. मग नंतर माझी एक काळ असं होतं माझ्यावर फार नाही का बिकट परिस्थिती होती. आर्थिक परिस्थिती. घरी जेवणाचे वांदे होते. दुकानदार उधार द्यायला तयार नव्हता. अशा परिस्थितीत मला रोजगार म्हणून योजनेमध्ये मजूर म्हणून माझ्या कुटुंबाला काम करण्याची पाळी आली. तर मी काम मागलं. नियमानुसार मागितलं. त्यांना विनंती केली. 14 दिवस झाल्यानंतर पुन्हा एक अर्ज दिला की बाबा मी इतक्या दिवसाचं काम मागितलं मला फार कामाची गरज आहे. मला काम कंटिन्यू द्या. पण त्यांनी केलं नाही. मग मी त्याच्या विरुद्ध बेरोजगार भत्त्यासाठी अर्ज केला. प्रकरण फार वाढलं. SDO चौकशी केली. मग जेव्हा मी SDO भेटलो तेव्हा मला कळलं की मी दिलेला अर्जच त्यांनी दाखवला नव्हता. प्रत्येक प्रकरणामध्ये कोण येतो हे सांगण्याचा उद्देश असा की जोपर्यंत आपण सत्यमेव जयतेचा आग्रह धरत नाही. गोखले साहेब काही माझे विरोधक नाही. सुधाकर गेळाम हा काही माझा विरोधक नाही. पण गोष्ट अशी आहे की न्यायाची. भविष्यात तुम्हाला जगवणार कोण आहे. अरे नोकऱ्या लागणार नाही तुम्हाला भविष्यात.
खाजगी लोकांकडे जर समजा नोकऱ्या कराल तर मग खाजगी नोकरांची चाकरी करावी लागते. त्यानंतर म्हणलं की तो घोडा आहे तर आपल्याला नाही का मान्य करावं लागतं की तो घोडा आहे. जर तुम्ही जर म्हणलं की त्या गदाला जर त्याने घोडा म्हणला तर आपल्याला म्हणावं लागेल की तो गदा घोडा आहे. तुम्ही त्याला गदा नाही म्हणू शकत. कारण की ग्रॅज्युएट झालेल्यांची संख्या खूप आहे. तू नाही तर दुसरा, दुसरा नाही तर तिसरा. मालकाला काय पाहिजे? खाजगी चाकरी. अशी बहुत मोठी उदाहरणं आहेत. जेव्हा ते यादव साहेबांनी ते आपली शाळा स्थापन केली होती तेव्हा शाळेत ते चपराशी घेतले होते. तर ते काही जाऊन त्यांच्या शेतावर काम करायचे, काही त्यांची ते फोर व्हीलर पुसायचे की नाही, पगार मात्र शासनाकडून घ्यायचे. गोष्ट कशी आहे की तुम्ही कोणताही खाजगी असो काही असो म्हणजे विषय म्हणजे की तुम्हाला सांगत आहोत. मग तुमच्याकडे नोकऱ्या कोणत्या लागू शकतात? आज नोकऱ्या फक्त दोनच प्रकारच्या लागू शकतात. एक वनरक्षक आणि दुसरा पोलीस. वनरक्षक आणि पोलीस मध्ये नोकऱ्या का लागू शकतात? जर तुमची शारीरिक यष्टी, त्याच्यात काय आहे की शारीरिक यष्टी धावणं हे ते म्हणजे फिजिकल परीक्षा आहे शारीरिक. तर शारीरिक परीक्षेत जर तुम्ही उत्तीर्ण झाले तर बिना डोनेशनला नोकरी लागण्याची शक्यता आहे. बाकी मग नाही का दुसऱ्या नोकऱ्या लागण्याच्या शक्यता हो करप्शन होत आहे म्हणून नोकऱ्या लागण्याची शक्यता कमी आहे. तर हे पोलीस मिलिटरी म्हणजे ज्याचा शारीरिक क्षमता आहे तिथं लागू शकतं. तर हा एक विषय. तर मग तुम्हाला वाचवणार कोण? तुम्हाला आत्मसन्मानाने जगवणार कोण? आत्मसन्मानाने तुम्हाला जगवणार हे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. म्हणजे तुम्ही 100 दिवस स्वतःच्या कष्टानं शारीरिक मेहनतीनं 100 दिवस काम करून जे काही अर्जित करा आणि बुद्धाने सांगितलेल्या सम्यक आजीविकेनुसार जगाल तर तुम्हाला जगातला कोणताही माणूस अंबानी आला तरी तुम्हाला विकत घेऊ शकणार नाही. तर ही रोजगार हमी योजना टिकून राहिली पाहिजे हा माझा आग्रह आहे. म्हणून मी सदैव म्हणला की गोपरे साहेबांनी जर काम मागणीचा अर्ज आला तर त्यांनी सही शिक्का मारून काम मागणीची म्हणजे पोचपावती द्यायलाच पाहिजे आणि नियमाप्रमाणे रोजगार हमी योजना चालवायला पाहिजे. तर समजलं? तर आपला सर्वांचा कर्तव्य हे आहे की आपण देशाचं संविधान आणि देशाचे नियम पाळण्याचा प्रयत्न करू. व्यक्तिगत स्वार्थ सोडून टाका. व्यक्तिगत स्वार्थात पडू नका. जीवनात काही अर्थ नाही. तुम्ही किती कमवण्याच्या मागे लागले तरी शेवटी काहीही नाही. आणि आजपर्यंत कोणी म्हणजे खोटं नाटक करून अवैध धंदे करून कधी कोणी सुखी झालेला नाही. सुखी झाला असेल तर माझ्या मित्रांनो नियमानं चालवा, सर्वसंमतीनं चाला. विरोधकांना आपल्या सामावून घ्या आणि गावाचा विकास करा, ग्रामोदय करा. आणि ग्रामोदय झाला तर देशाचा उदय होईल. जय हिंद. धन्यवाद. सेव्ह करून